ईश्वर आहे आणि तो आपल्यावर कृपा करत असतो. कृपा नुसता होत नसते, बरसते. काही माझ्याजवळ प्रश्न आहेत. सुरुवात इथून करूया. कारण काय होतं, प्रवचन आणि कीर्तन रूपी सेवेमध्ये अखंड नामस्मरण कसं करायला हवं, पण माझे काही म्हणजे साधना कशी करायला हवी. पण प्रवचन कशासाठी असतं, की तेच सोपं अजून करण्यासाठी, अजून करून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलं की नाही ते बघण्यासाठी. माझा पहिला प्रश्न हा आहे इथं बसल्या सर्वांनाच, की देव आहे की नाही आहे. बोला माझ्याशी, पटपट बोलायचं, जेणेकरून पटपट आपण पुढे जाऊ शकू. खूप कमी वेळ आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी घ्यायच्या आहेत. देव आहे की नाही आहे. नाही म्हटलं तर विषय इथे संपतो. आहे, ठीक आहे ना 100%. मग आहे तर मग साधना का होत नाही. सकाळी लवकर उठायचं, जी काय साधना आहे, नामस्मरण, ध्यान, तुमची पूजा अर्चा होते का. इथं बसलेले सर्वांनी उत्तर द्यायचे, होते का. होते, बरोबर. बरोबर सांगायचं. नसेल तर आजपासून चालू करा, कारण की तुम्ही उत्तर दिलंय, मी सापडणार नाही याच्यामध्ये. मी आणि माझा विठ्ठल आम्ही बघून घेतो. तुम्ही सापडणार आहे. तुम्ही स्वतः सांगालायचा, काय सांगालायचा, की तुम्ही होते. आता स्वतः प्रश्न विचारायचा, की बाबा मी आज विठ्ठल मंदिरामध्ये बसून विठ्ठल साक्षीला असताना सांगतोय की मी साधना करतोय. मी काय म्हणतोय, थोडीशी सोडवणूक करूया, आजपासून चालू करूया. मग ठीक आहे. आता माझा दुसरा प्रश्न आहे, तर मग तो कशा रूपात असेल, कशा रूपामध्ये असेल. आता आपण विठ्ठलाला इथं बघतोय ना, विठ्ठलाच्या रूपात तो आहे का अजून कोणत्या रूपामध्ये आहे. पटपट बोला, बोलल्याशिवाय पुढे जाणार नाही विषय. मी सोपं करतोय, अजून प्रयत्न तर करतोय. माऊलींनी काय केलं, संस्कृत मध्ये असणारी ज्ञानेश्वरी म्हणजेच भगवद्गीता प्राकृत मध्ये आणले का, सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचावी. कारण की ज्ञानेश्वरी जी आहे ती जगण्याचा विषय आहे, अनुभवण्याचा विषय आहे, देवाला आपण संकट घेऊन जाण्याचा विषय आहे, बरोबर. मग जर आपण बेसिक गोष्टीमध्ये जर अडकलो, बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या नाहीत, तर आपण पुढे जाऊ शकत नाही. किती जन्म घेतले तरी पुढे जाऊ शकत नाही. कितीही पारायण करा, कितीही समजून घेण्याचा प्रयत्न करा, कीर्तन करा, भजन करा, पण मला बेसिक, कारण की मीही सुद्धा याच वातावरणातून गेलेलो आहे. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत वळणार नाही.